माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. मराठी राजभाषा गौरव दिन आहे, पण हा का साजरा केला जातो याबद्दल संक्षिप्त माहिती मी तुम्हाला देऊ इच्छिते. मराठी राजभाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याचा निर्णय शासनाने दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेतला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. तुझ तुझारे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती नशीब कोरून हाती. पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय. लढत जा लढत जा थांबायचं नाय. मला खूप भूक लागली आहे. मला पण. हा, आपण खीर बनवू. सगळे पोटभर खाऊ. हो, चालेल चालेल. मी रवा आणतो, मी साखर आणतो, मी दूध आणि पातेला आणते. चला साहित्य आणूया. अरे वा, सगळे साहित्य आले. चला खीर बनवूया. आहा, काय खमंग सुवास येत आहे. मला तर राहवतच नाहीये. चला पटकन खीर खाऊया. अरे आता तर खीर खूपच गरम आहे. लगेच खाल्ली तर आपले तोंड भाजेल. अरे हो, आणि आपल्याला गरम पण होत आहे. एक काम करू, आपण तिघेही नदीवर जाऊन आंघोळ करू, नंतर खीर खाऊ. जर आपण तिघेही गेलो तर खिरीकडे लक्ष कोण देईल? मी इथेच थांबते, तुम्ही दोघं जाऊन या. बरोबर आहे तुझं, आम्हीच जाऊन येतो. गेले वाटतं. आहा, काय खीर आहे, मस्त. थोडीशी चाखून बघते. अप्रतिम चव आहे. थोडी अजून खाते.
ते दोघं येण्याआधी मस्त झोपून जाते. छान अंघोळ झाली ना. कधी खीर खातोय असं झालंय. हो ना, खूपच भूक लागलीये. मला पण खीर खायची आहे. अरे हे बघ, ही तर झोपली आहे. मनी माऊ उठ, आपण सगळे खीर खाऊया. मस्त झोप झाली. खीर कुठे गेली? मनी माऊ, सगळी खीर कोणी खाल्ली? मला काय माहित, माझी तर झोप लागली होती. मनी माऊ, ही खीर तूच खाल्ली आहे. नाही नाही, मी नाही खाल्ली आहे. खीर तूच खाल्ली. मी नाही खाल्ली. तूच खाल्ली. मी नाही खाल्ली. थांबा, माझ्याकडे एक कल्पना आहे. त्याने समजेल खीर कोणी खाल्ली ते. चला नदीवर. हो, जाऊया. ही घागर आहे. आपण एक एक करून या घागरीवर उभे राहायचे. ज्याची घागर पाण्यात बुडेल त्यानेच खीर खाल्ली. प्रथम मी जातो. बुडबुड घागरी बुड ग, मी खीर खाल्ली तर बुड ग. ये, माझी घागर नाही बुडाली. मी खीर खाल्लीच नाही. मनी माऊ, आता तू जा. मी नंतर जाते. आधी तू जा. ठीक आहे. बुडबुड घागरी बुड ग, मी खीर खाल्ली तर बुड ग. हुर्रे, माझी घागर पाण्यात नाही बुडाली. मनी माऊ, आता तुझी बारी. हो हो, जाते ना. घाबरते की काय? बुड घागरी बुड ग, मी खीर खाल्ली तर बुड ग. वाचवा वाचवा, मी बुडत आहे. मला माफ करा. मीच खीर खाल्ली होती. मी पुन्हा असं करणार नाही. वाचवा वाचवा. चल वाचवूया तिला, नाहीतर ती बुडेल. चल हात देऊ तिला. धन्यवाद मित्रांनो. कशी फसली? मला माफ करा. मी पुन्हा असं करणार नाही. मनी माऊ, कधीही खोटे बोलू नये. कोणाला फसवू नये. यापुढे मी कधीही खोटे बोलणार नाही. चल ठीक आहे. चला पुन्हा खीर बनवूया. चला पुन्हा खीर बनवू. धन्यवाद. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. शिवा शिवाची बैला जोड जाईल बिगीन आपली पुढं. चल चालल्या.
आला मिरग फिरून गोऱ्या चालल्या रानात गोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण ये रे गड्या काम करी दादा